वेलकम टू पिंशू किचन। आज आपण झणझणीत आणि चमचमीत छान गावरान पद्धतीने विदर्भ स्टाईल अशी भरीव वांग्याची रेसिपी बघणार आहोत। भरीव वांगे म्हटले ना की त्या वांग्यामध्ये मसाला आलाच पाहिजे, त्याशिवाय भरीव वांगे म्हणण्याचा आपल्याला मजा येणार नाही आणि खाण्यातही मजा येणार नाही। आणि जर अशा प्रकारची जर मी विदर्भ स्टाईल जर भरीव वांग्याची भाजी बनवली ना तर तुम्ही कधीच या भाजीची चव विसरणार नाही। आणि एक चपातीऐवजी तुम्ही 3 चपाती खासाल आणि भाकरीसुद्धा खासाल। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी मी बघा मीडियम आकाराचे छान वांगे घेतलेले आहे। वांगे कवळे आहे, सुरुवातीला त्याचे काटे आणि देठा आपल्याला कापून घ्यायचा आहे। आणि कापताना बघा अशा प्रकारे वांग कापून बघायचं आहे ते किडेलं आहे का, ते किडेलं वांग असलं तर घ्यायचं नाही आहे। आता मी बाउलमध्ये पाणी घेतलं आणि पाव चमचा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपण जी वांगे कापून घेऊ ना ती काळे पडणार नाही आहे। आणि शक्यतर वांगे आहे ना याच आकाराची घ्या, मोठी वांगी घेतली असतात ती लवकर शिजत नाही। बघा अशा प्रकारे मी कट मारून घेतलेला आहे वांग्याला। शेवटपर्यंत कट मारायचा नाही, शेवटी हे चिटकून राहिले पाहिजे। आता अशा प्रकारे वांगी ही कापून घेतलेली आहे आणि पाण्यात टाकून दिलेली आहे। बघा किती छान मी कट मारलेला आहे। आता मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि कांदा कापून घेतला, अर्धा टमाटर घेणार आणि हिरवी मिरची 2 घेतलेली आहे। आता अर्धा चमचा जिरं आणि मी खोबऱ्याचे सुके तुकडे हे छान तेलात भाजून घेतलेले आहे आणि कांदासुद्धा छान तेलात भाजून घेतलेला आहे गोल्डन कलर येईपर्यंत। ती छान आता शेंगदाणे घेतलेले आहे थोडीशी 1 चमचा आणि अर्धा टमाटो घेतलेला आहे आणि छान मिक्सरला असं रवेदार असं वाटून घेतलेलं आहे। आता 1 चमचा हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे। त्यात धनेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तर छान हे एकजीव एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपला भरीव वांग्याचा मसाला सुद्धा तयार झालेला आहे। आणि छान वांग्यात असं दाबून ठुसून असं छान घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या वांग्याला खूप छान चव येणार आहे आणि भरीव असं म्हणतात। नाही तर बरेच जण आहे ना तेलात वांगे फ्राय करतात आणि रश्श्यात मसाला सोडून देतात आणि वांगे ते भरीव झाले। तर खरं पाहिलं तर आमच्या विदर्भात याला भरीव वांगे म्हणतात। बघा अशा प्रकारे वांग्यात मसाला भरायचा आहे। आता माझे वांगे काही खराब आणि किडेले निघाले त्यामुळे मी टाकून दिले आणि जेवढी चांगले वांगे निघालेले आहे तेवढी मी हे मसाला भरून घेत आहे। तर अशा प्रकारे छान सर्व वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे, त्यामुळे जेव्हा आपण वांग खाऊ ना असं भरीव त्या वांग्याला सुद्धा टेस्ट येईल आपल्या। तर हे वांगे भरून तयार झालेले आहे। आता मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता बारीक कापलेला कांदा छान 2 ते 3 मिनिट परतून घेऊया आपण। लसण, आले आणि हिरवी मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट टाकला मी 1 चमचा। आता हे आपण जे वाटण बनवलं होतं ना, खोबरं, कांदा, जिरं याचं वाटणसुद्धा टाकलेलं आहे, टमाटर सर्व आणि शेंगदाणे मिक्स केलेलं वाटण आहे। छान तेलात आता हे परतून घ्यायचं आपल्याला 3 ते 4 मिनिट। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सतत फिरवायचं आहे आपल्याला, छान तेलात परतून घेतलं। तिखट टाकलेलं आहे 2 चमचा लाल, काश्मीरी तिखट टाकलेलं आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि धनेपूड 1 चमचा, घरी बनवलेला काळा मसाला 1 चमचा। छान आता हे तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघा हे पूर्ण इन्ग्रेडियंट आपल्याला 4 ते 5 मिनिट हे लो फ्लेम ठेवलेली आहे गॅसची आणि फिरून घेतलेलं आहे छान। आता त्यात मी भरलेली वांगे टाकली आहे। हे सुद्धा आपल्याला 5 मिनिट सतत परतून घ्यायचं आहे। परतल्यानं काय होईल, आपलं पूर्ण मसाला हे अब्झॉर्ब करेल वांगे। आणि त्यात मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे, अर्धा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, वाटीनं म्हणलं तर 1.5 वाटी आहे। आणि छान आता झाकून ठेवूया 5 ते 6 मिनिट आणि वाफ काढून घेऊया, त्यामुळे आपली वांगी ही पटकन शिजेल। आणि मधात असं 3 मिनिटाला वांगी ही परतत राहायची आहे। बघू शकता किती छान आपली वांगी होत आहे। आता मेन म्हणजे आपला मसाला जो आहे ना, तर मी पाणी टाकलेलं आहे, एकूण 3 वाटी पाणी टाकलेलं आहे मी। आपला जो मसाला जो आहे ना तेलात छान परतला ना आपण, तर आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते। बघा पुन्हा झाकून ठेवलं होतं मी। आता कोथिंबीर सोडूया, भाजी छान 10 ते 15 मिनिटात शिजलेली आहे आणि मधामधात मी प्लेट काढून बघितलेली आहे।
एकदम परफेक्ट आपली वांगे तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, छान रश्श्याची वांगी तयार झालेली आहे आणि सुगंध एक नंबर येत आहे. भरीव वांगे म्हटलं ना की वांग्यातनी मसाला आलाच पाहिजे तरच भरीव वांगे. आणि तुम्ही अशा प्रकारची वांगे बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटते ते. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा. घरच्या साहित्य आणि जिन्नसमध्ये मी मसाला बनवलेला आहे आणि आपली 20 मिनिट भरीव मसाला वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. एकदम छान आणि स्वादिष्ट भाजी झालेली आहे. तुम्ही भाकरी, भात आणि भातासंगे पण खूप छान लागते. आणि 2 पोळीऐवजी 3 चपाती तुम्ही नक्की खासाल. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.